बुलेटिनमध्ये स्वागत। आदित्य ठाकरे बोलतायत, थेट प्रक्षेपण अधिवेशनाला आजपासून सुरुवात होतीये। विरोधक आक्रमक झालेले आहेत। आपल्याला आदित्य ठाकरे यांची फ्रेम दिसते विधिमंडळ परिसरातून। आदित्य, काल एक महत्त्वपूर्ण निर्णय शासनाने तुमच्या आंदोलनानंतर जाहीर केलेला आहे। कुणाचं यश हे मानायचं? तसं पाहायला गेलं तर गेल्या 2 दिवसांमध्ये 2 आंदोलनं आणि 2 निर्णय हे राज्य सरकारकडून आलेले आहेत। पहिलं आंदोलन आमचा जो इशारा होता की 25 लाख विद्यार्थ्यांसाठी आम्ही रस्त्यावर उतरू, कारण 11वीच्या प्रवेशाचा घोळ जो घातलेला आहे ह्या शालेय शिक्षण खात्याने आणि ऑनलाईन ॲडमिशनच्या पूर्ण जे काही आपण पाहतोय कंपनीनी, लगेचच त्यावेळी पहिली यादी लागली। त्या यादीमध्ये अजूनही घोळ आहे। आणि दुसरं म्हणजे हिंदीची सक्ती पहिलीपासून जे करणार होतं सरकार, त्याच्या विरोधात नुसतं विरोधी पक्ष नाही तर पूर्णपणे आपण पाहताय रस्त्यावर मराठी माणूस उतरला होता, संपूर्ण महाराष्ट्र पेटला होता आणि मुख्यमंत्र्यांना तो GR त्यांचा मागे घ्यायला लागला। अजूनही आम्ही लेखी त्यांचं जे काही आदेश असतात त्याची वाट पाहत आहोत, कारण ह्यांच्यावर किती विश्वास ठेवायचा हा जनतेला माहिती आहे। तरी देखील कालचा विजय मोठा आहे आणि मराठी माणूस जर एकवटला, महाराष्ट्राची ताकद जर एकत्र आली तर काय चमत्कार घडू शकतो आणि ताकद किती आपली ही दिसते। त्यांच्या सक्तीसमोर महाराष्ट्राची शक्ती जिंकलेली आहे। आदित्यजी, रोहित पवार जे आमदार आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की 2 भाऊ एकत्रित येणार याची धास्ती भाजपनं घेतली आणि म्हणून त्यांनी हा निर्णय 100% घेतली। आणि मला वाटतं हे संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलेलं आहे की 2 भाऊ एकत्र येऊ नये म्हणून भाजप असेल किंवा एशनची गट असेल किती प्रयत्न करत आहे। उद्धव ठाकरेंनी निर्णय घेतलेला आहे की जल्लोष करणार आहे ते। आमची राज ठाकरेंनी मात्र अजून जाहीर केलेलं नाहीये की ते या सभेत सहभागी होतील अथवा नाही। तुम्ही आवाहन करा। बघा, एक महत्त्वाची गोष्ट आहे की ही जी एकजूट आहे 5 तारखेला दिसणार होती आणि तीच एकजूट दिसावी। महाराष्ट्राची ताकद काय आहे, शक्ती काय आहे ही आमची खरोखर इच्छा आहे। आणि काल आपण पाहिलं असेल जनता देखील जे सोशल मीडियावर व्यक्त होत आहे ती हेच बोलत आहे की मोर्चा असेल की विजयाचा मोर्चा असेल, हे सगळ्यांनी एकत्र येऊन, अर्थात त्याच्यात बनसे देखील आहे आमच्यासोबत, त्यांनी येऊन करावा, कारण महाराष्ट्राची शक्ती ही दिल्लीला दिसली पाहिजे। आपण थेट प्रक्षेपण पाहत होतो ते म्हणजे विधिमंडळ परिसरात आदित्य ठाकरे प्रसार माध्यमांशी बोलत होते। आमच्या आंदोलनानंतर हा निर्णय झालाय असं आदित्य ठाकरेंनी म्हटलं आणि तेवढ्यात मागे प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आले। मग आदित्य ठाकरे त्यांच्याशीही बोलले। हिंदी सक्ती विरोधात संपूर्ण महाराष्ट्र पेटला असं आदित्य ठाकरे म्हणाले। या आधी म्हणजे या प्रतिक्रिया आधी आपल्याला बघायला मिळालं ते म्हणजे पावसाळी अधिवेशनाची पहिल्या दिवसाची पहिली फ्रेम। आपल्याला असं वाटलं होतं की सगळ्यात आधी विरोधकच आंदोलन करताना दिसतील, पण आपल्याला दिसले एकनाथ शिंदे उबाठा गटाचे सगळे आमदार आणि नेते पदाधिकारी आंदोलन करताना पायऱ्यांवर। आणि त्याच्या पाठोपाठ आपल्याला बघायला मिळालं विरोधक सगळे एकवटले होते आणि सरकार विरोधात घोषणाबाजी करत होते। त्यामुळे हे पावसाळी अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता अधिक आहे। शेतकरी कर्जमाफीचा विषय आहे, 2100 रुपये लाडक्या बहिणींना देण्याचा मुद्दा आहे। आत्ता हा त्रिभाषा धोरण लागू करण्याचा जो विषय होता तो सुद्धा प्रचंड पेटला होता। त्याच्या पार्श्वभूमीवर अखेर GR मागे घेण्यात आले, तर तोही विषय आहे। आणि अजून एक महत्त्वाचा विषय आहे तो म्हणजे या पावसाळी अधिवेशनात तरी विरोधी पक्षनेता ठरणार का? आता बघायचं येत्या काळात काय होतं।